हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, प्रत्येक वेळी देव साक्षात समोर येऊन तुमच्या कानामध्ये भविष्य सांगेल असं तर शक्य नाही आहे ना, बरोबर आहे. पण मग त्यामुळे देव हा भविष्य सांगत जरी नसला तुमच्या कानात येऊन, तरी तो काही संकेत देतो. त्या संकेतावरून तुम्हाला भविष्याचे वेध कळायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही भविष्याची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मित्रांनो. आज अशा काही न्यूज आलेल्या आहेत जेणेकरून तुमचं पुढचं भविष्य काय आहे, स्पेसिफिकली ॲग्रिकॉस जी आपली मंडळी आहे, कृषी पदवीधर किंवा पदविकाधारक जे बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम महत्त्वाची न्यूज अशी आलेली आहे ज्याच्यावरून तुम्ही भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा वेध लावू शकता. त्याचं व्यापकता जी आहे त्याचा अंदाज लावू शकता आणि तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करू शकता. सो अत्यंत महत्त्वाची ही न्यूज कुठली आहे, काय आहे, कोण्या पेपरमध्ये आली होती, कोण्या न्यूज चॅनलवर आली होती, नेमकी ही ऑथेंटिक आहे का, खरी आहे का, खोटी आहे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. अत्यंत छोटा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, ही जी न्यूज आहे ही आहे कृषी विभागाबद्दल. महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये तब्बल 9,000 रिक्त जागा आहेत अशी न्यूज आजच्या एका न्यूजपेपरला आली होती. कदाचित हे न्यूजपेपर म्हणजे सकाळ न्यूजपेपर, जो महाराष्ट्रातला अत्यंत उत्तम असा न्यूजपेपर आहे, एकदमच फार लोकल वगैरे पण नाही आहे, फार महत्त्वाचा न्यूजपेपर आहे. यांच्या न्यूज ह्या रिसर्च बेस्डच असतात. ठीक आहे, बऱ्याच घराघरांमध्ये हे न्यूजपेपर जातो, त्यामुळे याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. सो सकाळ न्यूजमध्ये सेकंड पेजवर आलेली ही बातमी, अगदी सेकंड पेजवर आलेली ही बातमी, एकदम टॉपला आलेली बातमी होती. सेकंड पेजवर एकदम टॉपला कृषी खात्यात 9,000 पदांचा अनुशेष आहे. कृषी खात्यामध्ये एकूण 9,133 पदांचा अनुशेष आहे. याच्यामध्ये गट अ, ब, क, ड असे वेगवेगळे संवर्गातली पदं आहेत आणि हे सगळी पदं मिळून कृषी विभाग महाराष्ट्र शासन याच्यामध्ये तब्बल 9,133 पदं रिक्त आहेत. ठीक आहे. सो ही बातमी फक्त या पेपरमध्येच आली नव्हती, तर याही पलीकडे जाऊन या न्यूज चॅनलवर Zee24 तास या न्यूज चॅनलवर सुद्धा, हे बघा ही तारीख आहे इथं 10/3/2025, आज दुपारी ही बातमी मीडियामध्ये किंवा Zee24 तासवर सुद्धा आली होती. सो मला असं म्हणायचं आहे, हे कृषी विभागात 9,000 पदांचा अनुशेष, जर ही बातमी न्यूजपेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये अशी येत राहिली, याच्यावर थोडंसं मीडियाने फोकस केलं आणि जर थोडंसं प्रेशर क्रिएट झालं कृषी मंत्रालयावर, तर नक्कीच 9,133 पदांची भरती तुमच्या समोर येऊ शकते. कदाचित एवढी जरी नाही आली, याच्या 25% जरी तुम्ही म्हणलात तरी जवळपास 2,500 पदांची भरती ती होऊ शकते. त्यामुळे असं नाही की बाबा 100% पदांची भरती ते एकाच वर्षी काढतील, नाही, ठीक आहे, बट त्याच्या 50% काढतील, 25% काढतील, 30% काढतील, जेवढ्याही काढतील, ठीक आहे. 25% जरी काढल्या याच्या, तरी जवळजवळ 2,000 ते 2,500 पदांची ती भरती असू शकते. ओके. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं गट अ, ब, क, ड मध्ये, तर सगळ्यात जास्त जी रिक्त जागा आहेत त्या 5,565 जागा ह्या गट क च्या आहेत. गट क मध्ये महाराष्ट्र शासनामध्ये कृषी विभागामध्ये काम करत असताना 2-3 पदं महत्त्वाचे आहेत. त्यापैकी कृषी पर्यवेक्षक आहे. कृषी पर्यवेक्षकची बाहेरून एक्झाम होत नाही, तुम्ही डायरेक्ट कृषी पर्यवेक्षक या पदावर येऊ शकत नाही, ते एक प्रमोशनचं पद आहे, त्यामुळे त्या पदाची परीक्षा होण्याचा काही विषयच नाही. मग उरलेलं पद आहे ते कृषी सहायकाचं, त्यामुळे कृषी सहायकाच्या अत्यंत जास्त जागा 5,565 जागांपैकी जास्तीत जास्त जागा ह्या कृषी सहायकांच्या असू शकतात. गट क मध्ये लिपिक वर्ग येतो, लिपिक पदाच्या सुद्धा काही जागा असतील. लिपिक पदाची खासियत अशी आहे की कृषी विभागामध्ये लिपिक म्हणून जर लागायचं असेल तर तुम्हाला ॲग्री असली तरी नसली तरी काही अडचण नाही, ॲग्री नसली तरी तुम्ही त्या परीक्षा देऊ शकता, ज्याची गेल्या वर्षी सुद्धा परीक्षा झाली होती. गट क च्या काही जागा आल्या होत्या, लिपिक पदाच्या काही जागा आल्या होत्या, ऑफिस अधीक्षकांच्या काही जागा आल्या होत्या, कार्यालय अधीक्षकांच्या कृषी विभागामधल्या, आणि त्या भरल्या गेलेल्या आहेत. ओके. सो तशी जाहिरात पुन्हा यावर्षी किंवा येणाऱ्या काळामध्ये येऊ शकते. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, भविष्याचा वेध घ्यायला शिकलं पाहिजेत येणाऱ्या संकेतांमधनं. तर ही आलेली बातमी असेल, हे काही संकेत आहेत ज्याच्यावरून आपण आपलं भविष्य प्रेडिक्ट केलं पाहिजेत. जर 9,133 जागा रिक्त आहेत महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये, तर लगेचच पुढच्या महिन्यात किंवा लगेचच 2 महिन्यामध्ये जागा येतील की नाही हे मी नाही सांगू शकत किंवा कोणी नाही सांगू शकत. त्यामुळे जागा कधी येणार आहेत, जाहिरात कधी येणार आहे, हा प्रश्न माझ्या मते क्षुल्लक आहे किंवा हा बिनबुडाचा प्रश्न आहे. पण जागा नक्की येणार आहेत ही मात्र एक गॅरंटीची गोष्ट आहे. कारण 9,133 पदं रिक्त असताना कृषी विभागाला काम करणं अत्यंत अवघड आहे. त्याच्याच रिलेटेडची ही बातमी आहे. या बातमीमध्ये सुद्धा दिलेलं आहे, सुरुवातच अशी केलेली आहे या बातमीमध्ये की कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीतील आस्थापनावर ही जी काही जागा आहेत, ह्या जागा इतक्या रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांना 100% शेतकऱ्यांच्या कामावर
ताण येतो, शेतकऱ्यांचं काम होत नाही किंवा शेतकऱ्यांचे काम जलद गतीने होत नाही आणि कमीत कमी मनुष्यबळ असल्यामुळे कमीत कमी मनुष्यबळावर जास्तीत जास्त ऑदर चार्जेस किंवा अतिरिक्त पदभार दिलेले असल्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा ते कामं व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे ही पदभरती करणं गरजेचं आहे. या पदभरतीमध्ये भरपूर वेगवेगळी पदं आहेत. तुम्हाला मी वाचून दाखवतो. संचालक जे की क्लास 1 मध्ये येतं, गट अ मध्ये संचालकाचं 1 पद, कृषी सहसंचालकाचे 4, कृषी अधीक्षक कृषी अधिकारीचे 9, प्रशासकीय अधिकारीचे 3, लेखा अधिकारीचे 11, स्वीय सहाय्यकाचे 6, कृषी अधिकारीची 398 म्हणजे जवळजवळ 400 पदं ही कृषी अधिकारी या पदाची बाकी आहेत किंवा रिक्त आहेत. याच्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे आले. यांची जाहिरात मागच्या काही वर्षापासून फ्रिक्वेंटली येत आहे. यावर्षी सुद्धा MPSCची ही जागा आलेलीच आहे आणि ती आता मेन्स येणार आहे. ओके, त्याची बऱ्याच जणांनी प्री दिलेली आहे. ठीक आहे. बट आता कृषी सहाय्यकचं असं आहे, कृषी सहाय्यकच्या जवळपास 1693 म्हणजे 1693 जागा रिक्त आहेत. फक्त कृषी सहाय्यक या एका पदाच्या 1693 जागा रिक्त आहेत. म्हणजे कृषी सहाय्यक पदाच्या सगळ्यात जास्त जागा रिक्त आहेत. बघा, थोडंसं मी तुम्हाला त्या पेपरवरचं दिसत नसेल तर इथं मी तुम्हाला स्पेशल हा लिहिलेला आहे, टाईप केलेला आहे मुद्दामून टेबल. गट अ च्या मंजूर जागा 284 पैकी भरलेली पदं 47 पैकी 37 रिक्त आहेत. गट ब च्या 563 रिक्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचं गट क च्या 5565 जागा रिक्त आहेत. पैकी गट क मध्ये लिपिक आले, बाकी आले सगळे, पैकी 1663 फक्त आणि फक्त कृषी सहाय्यक पदाच्या जागा आहेत. 1693 सॉरी, ठीक आहे, 1663 आहेत ॲक्च्युली. एक मिनिट, मी न्यूजपेपरवर कन्फर्म करतो. 1693, येस, 1693 ऑलमोस्ट इक्वल टू. ही जाहिरात येईपर्यंत कमीत कमी 7 जण तर रिटायर होतीलच. त्यामुळे 1700 जागा या कृषी सहाय्यक पदाच्या रिक्त आहेत. 1700 जागा हा खूप मोठा आकडा आहे. या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त काम करणार नाही म्हणतात, पण ज्यांच्यावर सगळ्यात जास्त कृषी विभागाचा भार आहे, कारण ग्रासरूट लेवलचं हे पद आहे, ज्यांना कृषी विभागाचा कणा म्हणलं जातं, असं कृषी सहाय्यक हे पद जर 1700 जागा रिक्त असतील तर विचार करा बाकी कृषी सहाय्यकांवर कामाचा कसा ताण असेल. आणि त्यामुळं कदाचित हे ताण कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी, प्रशासनाच्या ज्या योजना आहेत त्या लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांची कामं जलद गतीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाला, कृषी विभागाला ही रिक्त पदं भरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मागच्या ज्या जागा आल्या होत्या त्या तर आता भरलेल्या आहेत, त्यामुळे थोडाफार ताण हलका झाला आहे. बट भविष्यामध्ये काही महिन्यामध्ये ह्या जागा नक्की येतील. ओके, याच्यामध्ये कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी गट अ ब ची तयारी करणारे मुलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की पुढे भविष्यात जागा येण्याचे चान्सेस आहेत. असं नाही की आता आली म्हणजे पुन्हा येणार नाही. मी इतके दिवस म्हणायचो की कृषी सहाय्यकची पुढची जाहिरात येणं थोडंसं मुश्किल आहे, बट आता हे आकडे पाहून मला असं वाटतं की कृषी सहाय्यकाची जाहिरात येऊ शकते, नक्कीच येऊ शकते. ओके, तर मग आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तर पुढे अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. जाहिरात कधी येईल याची वाट न बघता, तहान लागल्यानंतर विहीर खोदतो म्हणलं तर ते शक्य नाही होत. त्यामुळे तहान लागलेली आहे किंवा नाही याचा विचार न करता पुढे कधी ना कधी भविष्यात आपल्याला पाणी प्यायला लागणारच आहे, म्हणून विहीर खोदायला आत्तापासून सुरुवात करा, अभ्यासाला सुरुवात करा. मराठी, इंग्रजी, क्वांट, रिझनिंग, ॲग्रिकल्चर हे 5 विषय व्यवस्थित करा, पक्के करा, जेणेकरून येणारी कुठलीही जाहिरात असेल, कृषी विद्यापीठाची जाहिरात असेल, महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल किंवा कुठल्याही जाहिरातीमध्ये हे 5 विषय तुम्हाला टॉपला नेतील किंवा पुढे नेतील. त्यामुळे ह्या 5 विषयांचा अभ्यास चांगल्यात चांगला करा, तयारीला लागा, पॅकअप करा. जाहिरात कधी येऊ शकते आणि जाहिरात जेव्हा येईल तिथून पुढे जास्त वेळ तुमच्याकडे असणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप धन्यवाद. आय होप असे अपडेट्स तुम्हाला नेहमीच पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे, तसंच टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे. जे मुलं फक्त व्हॉट्सअप वापरतात त्यांनी व्हॉट्सअपच्या चॅनलला सुद्धा आपल्या जॉईन करा. त्याची लिंक आपण आता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. टेलिग्रामची सुद्धा ऑलरेडी लिंक आहे. सो व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल दोन्ही पण जॉईन करा. या न्यूज आपल्या ऑलरेडी मी दुपारी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या होत्या. बऱ्याच जणांनी ह्या ऑलरेडी न्यूज पाहिल्या असतील. ओके, आणि बरेच जण आता व्हिडिओमधून बघत असतील तर त्यांनी सुद्धा आपलं चॅनल, यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या, बस टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा नक्की जॉईन करून घ्या अशा डेली अपडेट्स मिळवण्यासाठी. चलो, थँक्यू सो मच. व्हिडिओ तुमच्या कामाच्या, मित्रांच्या आणि रिलेटिव्हच्या ग्रुपवर नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.